लाडक्या बहिणींनो खुशखबर 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 हो 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो मोठी अपडेट हे बघा 21वा हप्ता आणि 22वा हप्ता वाटप अपडेट आलेले आहे। तर किती लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटप आणि किती बहिणींना आले जरी तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो सर्व माहिती सांगतो तसेच 14,260 रुपये संदर्भात पण जबरदस्त अपडेट आहे। ती अपडेट पण तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेत लाडक्या बहिणींनो, त्यामुळे हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। हे पहा आता हा 21वा हप्ता मागील महिन्याचा हप्ता आहे मार्च महिन्याचा आणि हा 22वा हप्ता या चालू महिन्याचा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा। मग या 2 महिन्याचे 1500 मिळून झाले 3,000 रुपये। 3,000 रुपये वाटप हप्ता वाटप संदर्भात महत्वाचं अपडेट आलेलं आहे। सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि 14,260 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती पण अपडेट सांगतो लाडक्या बहिणींनो। व्हिडिओ पूर्ण बघा फारच महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी। चला फायनली तुम्हाला सांगतो मी आता माहिती। हे बघा काय झालेलं आहे भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते आलेच नाही। डिसेंबर पासून हप्ता थांबलेला आहे काही बहिणींचा। काही बहिणींनी मला कमेंट करून सांगितलं की सर आमचे 4,500 रुपये 3 महिन्याचे बाकी आहेत म्हणे। काही बहिणींनी सांगितलं आमचे 4 महिन्याचे 6,000 रुपये बाकी आहेत म्हणे। डिसेंबर नोव्हेंबर पासून आम्हाला हप्ताच आला नाही म्हणे। का आला नाही बघा हे बघा केवायसी मुळे लाभ बंद झालेला आहे भरपूर बहिणींचा। हे बघा सुरुवातीला जवळपास 26 लाख महिला अपात्र ठरल्या होत्या, त्यानंतर देखील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। या मागचे कारण म्हणजे केवायसी न करणे आणि हे बघा लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही, यासाठी दोनदा मुदतवाढ दिली होती तरीही महिलांनी केवायसी केलेली नाही। सुरुवातीला या योजनेत 2.47 कोटी लाभार्थी होत्या, आता फक्त 1.7 कोटी महिला लाभार्थ्यांना लाभ मिळतो। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच भरपूर बहिणी निकषामुळे अपात्र झालेल्या आहेत। आता तुमच्या जोड जरी 4 चाकी वाहन असेल तर शासन पैसे देणार नाही ट्रॅक्टर वगळून। त्यानंतर तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर लाभ मिळणार नाही। त्यानंतर तुम्ही सरकारी कर्मचारी आहात, तुम्ही इन्कम टॅक्स भरतात, तुमचं उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे तर तुम्हाला अपात्र केलं जाईल, तुमचा हप्ता लाभ बंद केला जाईल। हे सुरुवातीपासूनच आहे, सुरुवातीपासूनच भरपूर लाडक्या बहिणी अपात्र झाल्या। परंतु आता केवायसी करायला सांगितली होती, केवायसी भरपूर बहिणींनी केली नाही, त्यामुळे लाभ बंद केला जात आहे। तसेच भरपूर बहिणींनी केवायसी केली परंतु चुकीची केवायसी केली, त्यांना दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली परंतु तरी ती केवायसी त्या बहिणींनी दुरुस्ती केलेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा शासनाने 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे ई केवायसी दुरुस्तीसाठी। ज्यांचे मागील हप्ते थांबलेले आहेत 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून डिसेंबर नोव्हेंबर पासून जरी हप्ता तुमचा थांबला असेल ना तर तुम्हाला ई केवायसी दुरुस्ती करावीच लागणार आहे, तरच तुमचे मागील हप्ते तुम्हाला मिळतील, राहिलेले हप्ते तुम्हाला मिळतील। राहिलेले हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर ई केवायसी तात्काळ दुरुस्ती करा। काय नाही सोपं आहे, 2 मिनिटात होऊन जातं। जिथे पहिले तुम्ही केवायसी केली ना त्याच वेबसाईट वरती जायचं आहे ladkibahin.maharashtra.government.in या वेबसाईट वरती जा। त्यानंतर तुम्ही तिथे तुमचा आधार क्रमांक टाका, त्यानंतर कॅप्चा कोड टाका, तिथे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची बरोबर उत्तरे द्या, झालं सिंपल। ओके एवढं काम करायचं आणि तुमचे राहिलेले हप्ते तुम्हाला पाहिजे असेल तर ई केवायसी दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे। 30 एप्रिलच्या पहिले दुरुस्ती करून घ्या। आता फार महत्त्वाचे अपडेट 21वा आणि 22वा हप्ता वाटप अपडेट 3,000 रुपये वाटप संदर्भात आता सध्या भरपूर चर्चा सुरू झालेल्या आहेत की 3,000 रुपये वाटप होणार। मागच्या वेळी पण असंच सांगण्यात आलं परंतु 3,000 आले का नाही, फक्त 1,500 रुपये आले होते तेव्हा। त्यामुळे या वेळेस पण अशी चर्चा का 3,000 रुपये का? हे बघा चर्चा अंदाज भरपूर जण सांगत असतात, सूत्रांनी पण हीच माहिती दिली आहे की 3,000 रुपये मिळतील, परंतु हे केव्हा निश्चित होईल GR नंतर। कारण GR मध्ये 2 महिन्याचा जरी निधी मंजूर होऊन आला, 21वा हप्ता आणि 22वा हप्त्याचा निधी मंजूर होऊन आला तर मग तुम्हाला 3,000 रुपये वाटप होऊ शकते। आणि जर एकच महिन्याचा 21वा हप्त्याचा निधी मंजूर होऊन आला तर मग फक्त 1,500 रुपये मिळतील। आता ठीक आहे 1,500 मिळेल की 3,000 रुपये मिळेल आता जो अंदाज आहे तो सांगितला जात आहे, परंतु GR आल्यावर हे संपूर्ण खुलासा मिळेल। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हप्ता कधी मिळेल। जवळपास माझ्या माहितीनुसार 20 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत हप्ता तुम्हाला मिळू शकतो। 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान ओके लाडक्या बहिणींनो। आणि 30 एप्रिलच्या पहिले ई केवायसी ज्यांना दुरुस्ती करायची त्यांनी करून घ्या, ही शेवटची मुदत आहे।
आणि लाडक्या बहिणींनो हप्ता तुम्हाला मिळणार आहे 20 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान. त्यामुळे 20 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत सर्वांनी वाट बघावी. ही अधिकृत माहिती नाही, अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु मागील हप्त्यांचा विचार केल्यानंतर, संपूर्ण मागील हप्त्यांचा अभ्यास केल्यानंतर ही माहिती मिळत आहे की 20 ते 25 एप्रिल दरम्यान हप्ता मिळू शकतो. ही अधिकृत माहिती नाही, परंतु या तारखेदरम्यान हप्ता मिळू शकतो. आलं लक्षात लाडक्या बहिणींनो? आता बघा महत्वाचं, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो 14,260 रुपये संदर्भात मी तुम्हाला अपडेट देणार. तर 1 ग्रामचे भाव आहेत, हे सोन्याचे भाव आहेत, ते किती? 14,260 रुपये. आणि हे भाव आहेत 22 कॅरेट सोन्याचे. आता मी तुम्हाला 22 कॅरेट सोन्याचे भाव का सांगत आहे? कारण महिलांचे दागिने वगैरे जे असतात ना, ते 22 कॅरेट सोन्याने बनतात. ओके, तर महिलांचे दागिने वगैरे 22 कॅरेट सोन्याचे बनतात. त्यामुळे 1 ग्रामचा भाव आज 14,260 ते 14,500 दरम्यान भाव आहे आता सध्या तरी. ओके लाडक्या बहिणींनो, तर ही माहिती होती 14,260 रुपये संदर्भात 22 कॅरेट सोन्याची. ही अपडेट समजली. चला पुढील अपडेट बघा. फारच महत्वाच्या ताज्या टॉप अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून पण विचारा मला. फारच महत्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे. एवढी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आता ही माहिती बघा, जबरदस्त माहिती आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे, हे बघा राज्यात पुढील 4 दिवस बरं, हे बघा पुढील 4 दिवस उष्णतेची लाट येणार आहे. म्हणजे कडक ऊन पडणार आहे एकदम. गावरान भाषेमध्ये सांगत आहे तुम्हाला डायरेक्ट. पुढील 4 दिवस उष्णतेची लाट येणार आहे आणि यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. शक्यतो उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर तुम्ही जाऊ नका शक्यतो. मुंबई सोबतच राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट असणार आहे. उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे. हे बघा, भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. पुढील 4 दिवस एकदम जबरदस्त ऊन असणार आहे. यासोबतच शक्यतोवर फार महत्वाचे काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळणे अधिक फायदेशीर ठरेल. तर बघा, शक्यतोवर दुपारचे 12 ते संध्याकाळचे 4 पर्यंत तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका असा सल्ला दिला जात आहे. कारण एकदम या पुढील 4 दिवस कडक ऊन असणार आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. पुढील बातमी बघा. वीज स्वस्त केल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारनेच आता वीज विक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला असून प्रति युनिट तब्बल 9.90 पैशांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही अतिरिक्त कर वसुली औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून केली जाणार आहे. म्हणजेच घरगुती वीज दरावर याचे परिणाम होणार नाही. हे बघा, तर घरगुती वीज दरांवर याचे परिणाम होणार नसले तरी हा निर्णय व्यावसायिकांना घाम फोडणारच आहे. म्हणजे हे बघा 9.90 पैशांची वाढ करण्यात आलेली आहे, परंतु ही घरगुतीसाठी नाही, हे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वाढ करण्यात आलेली आहे. तर या होत्या आजच्या टॉप बातम्या.